मोगऱ्या फुलांच्या सुगंधाने भरलेल्या आजच्या ह्या सभा मंडपाच्या व्यासपीठावरील कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ डॉक्टर जॉना तुस्कानो, आजच्या प्रमुख वक्त्या मुक्ता दाभोळकर, प्रमुख वक्ते फादर लिनस डिमेलो आणि आमचे अनिष्टे उपाध्यक्ष कार्याध्यक्ष संदेश घोलप सर, सेंट जेम्स महिला आधार संघटनेच्या अध्यक्षा मीना गोन्साल्विस, ह्या मंडपात उपस्थित असलेले सर्व निर्भय परिवाराचे सदस्य, कार्यकर्ते, ह्या गावातले सर्व ग्रामस्थ आणि प्रिय महिलांनो, सर्वांना माझा नमस्कार. संसार, नोकरी या सर्व राबत्यामधून थोडा वेळ बाहेर यावं असं प्रत्येक महिलेला वाटतं, प्रत्येक बाईला वाटतं. आणि त्यासाठी आपण चर्चमध्ये सोडॅलिटी असो किंवा आपल्या गावातली संघटना असो त्यामध्ये सहभागी होतो आणि आपण त्यात कार्य करीत राहतो. पण त्या पलीकडे जर गेलो तर आपल्या समाजातले काही प्रश्न असतात. आपल्या समाजात किंवा आपल्या परिसरात दिवसाढवळ्या होणाऱ्या चोऱ्या, काही होणारे अत्याचार, आपली वीज आणि रस्ते यांचे प्रश्न, ह्यासाठी आवाज उठविण्यासाठी संघटनांची गरज असते. आणि ह्यासाठी अशा प्रश्नांतूनच 33 वर्षापूर्वी निर्भय जनसंस्थेची स्थापना झाली आणि त्यामधूनच त्याची उपशाखा म्हणूनच 22 वर्षापूर्वी निर्भय जनसंस्थेमधूनच निर्भय महिला मंचाची निर्मिती झालेली आहे. तर आम्ही महिला, निर्भय महिला ज्या आहेत ह्या महिलांच्या प्रश्नावरती काम करतो. कुठेही अत्याचार झाला तर त्यासाठी आवाज उठवणे, हे मुलांचे काही प्रश्न असतील तर त्यासाठी आम्ही नेहमी मदत करतो आणि इतर निर्भय सोबत आम्ही त्यांच्या समस्यासोबत, त्यांच्या कामामध्ये त्यांच्याबरोबर रस्त्यावर सुद्धा उतरत असतो. तर हे सर्व करत असतानाच आम्ही पाहतो की महिलांसाठी जर कार्य करतो तेव्हा महिला दिन साजरा करणे सुद्धा योग्य आहे. मग 8 मार्च हा महिला दिन, पण तो दिवस आम्ही घेत नाही. तर त्या काळामध्ये आपला हा 10वी-12वीच्या परीक्षा असतात. मग ह्या परीक्षा होऊ दिल्या जातात. शिवाय गावोगाव आपल्या धर्मप्रांतामध्ये महिला दिनाचे कार्यक्रम असतात आणि महिला एक दिवस एका कार्यक्रमाला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाला जाणार नाही, हे आम्हाला माहिती आहे. आणि ह्यामुळे थोडी जागा ठेवून अंतराने परीक्षा वगैरे 10वी-12वीच्या परीक्षा संपल्यानंतरच आम्ही ह्या मेळाव्याचं आयोजन करतो आणि त्यानुसारच आज आम्ही ह्या महिला मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. जागा निवडताना आम्ही विचार करतो की ह्या निर्भय महिला मंचामध्ये भुईगावपासून अर्नाळापर्यंतच्या महिला आहेत. मग ह्या सर्व महिलांचा विचार करून वेगवेगळ्या परिसरात आम्ही हे मेळावे आयोजित करतो. आता गेल्या वर्षी निर्मळ झाला, त्याच्या अगोदर नंदाखाली, भुईगाव, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही हे मेळावे आयोजित करतो. 20 वर्षापूर्वी आम्ही जो पहिला मेळावा आयोजित केला तेव्हा पसायदान येथे आमच्यासोबत 50 महिला होत्या आणि मला वाटते आता तो आकडा 500च्या घरात गेलेला आहे. आणि आम्ही तारीख डिक्लेअर केली ह्या वेळेला आणि तारीख डिक्लेअर केल्यानंतर 26 मार्चला करायचं याचं ठरलं आणि त्यानंतर आम्ही प्रमुख पाहुणे, वक्ते, अध्यक्ष ह्याची निवड केली. जागेची निवड नंतर केली. आगाशी परिसरात जायचं होतं पण जागा आम्ही नंतर फायनल केली. आणि योगायोग असा आला की ह्या अध्यक्ष ज्या आहेत त्या जरी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून आम्ही 2 महिने अगोदर बुक केलं, जागा नंतर निवडली, त्यांना कदाचित वाटत असेल की माझ्या माहेरच्या अंगणातच मी बसलेली आहे. बरोबर आहे ना? कारण त्यांचं हे माहेरगाव, ह्या मातीतच ते वाढलेले आहेत. ही माती त्यांची खूप जिव्हाळ्याची आहे. तर अशा मला अध्यक्षा लाभलेल्या आहेत. आम्ही महिलांचा विचार करून कार्यक्रम ठरवतो. त्यांचा विचार करताना की त्यांना
कसं चांगलं ते द्यायचं. मग चांगली प्रबोधने आयोजित करतो आणि तो विचार करूनच आम्ही मुक्ताताईंना इथे बोलावलेलं आहे. त्यांच्याविषयी आपल्याला खूप माहिती आहे. अंधश्रद्धेवरती ते कार्य करतात. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये त्या आहेत. नरेंद्र दाभोळकरांच्या सुकन्या, आपण त्यांच्याविषयी ऐकले, ओळख त्यांची झालेली आहे. तर त्यांचे विचार आपण ऐकणार आहोत. आज जो आपला समाज बदलत आहे, हा समाजातील बदलती विचारसरणी जी आहे आणि स्त्री ह्याविषयी आपण त्यांचे विचार ऐकणार आहोत. त्यानंतर आपण आपल्या महिलांना सगळ्यांना देवाची आवड जास्त असते. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमात आम्ही इथला धर्मगुरूचा समावेश करतोच वक्ता म्हणून. आणि ह्यावर्षी फादर लिनस आपल्यामध्ये आहेत आणि फादर लिनस आपला महिलांचे ताणतणाव ह्या विषयावरती आपले विचार मांडणार आहेत. तर ह्या सर्वांसोबतच काही कार्यक्रम, काही सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आम्ही आयोजित केलेले आहेत. त्याचा सुद्धा तुम्ही आस्वाद घ्यायचा आहे. आणि शेवटी मी एवढंच सांगू इच्छिते, निर्भयविषयी सांगताना मी एवढंच सांगते की निर्भय महिला ही संघटना जी आहे ही मायेचा हात देणारी संघटना आहे. आणि ह्या मायेमुळे आणि ह्या प्रेमामुळे आज आपण बहुसंख्येने इथे उपस्थित आहात. आपल्या समस्या असतील तर तुम्ही नेहमी आमच्याजवळ या, आम्ही तुम्हाला मदत करू. पण जेव्हा आपल्या समाजाच्या समस्या असतील तेव्हा आम्ही तुम्हाला आवाज देऊ. तेव्हा आमच्या आवाजाला एकजुटीने साथ द्या. कोणता मोर्चा असो, कोणावरती अत्याचार झाला तर आम्ही नक्की तिथे वाचतो. तेव्हा आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून महिलांपर्यंत पोहोचवतो की या, आणि त्यावेळेला सुद्धा आमच्यासोबत राहा. आणि आता शेवटी फक्त मी सांगते की आम्ही हा दिवस का साजरा करतो. कारण जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथे संस्कृती फुलते. जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथे संस्कृती फुलते. आणि तिच्या विचाराच्या प्रकाशाने समाजाची वाट फुलते. स्त्रीच्या विचाराच्या प्रकाशाने समाजाची वाट फुलते. आणि आपल्या समाजाची वाट अशी फुलत राहावी ह्यासाठी आम्ही महिलांना इथे आमंत्रित करतो आणि त्यांचा मान सन्मान करीत असतो. महिलांनो, आज तुम्ही आलात, तुमचे मनापासून आभार आणि आजच्या दिवसाच्या तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. कठीण विषय